नमस्कार. मी वर्षा सिरसाट, सर्टिफाईड योग शिक्षक, योग थेरपिस्ट, डिप्लोमा इन नॅचरोथेरपिस्ट. तर आपण योग म्हणजे काय समजून घेत आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विभूतिपादामध्येच अष्टांग योगाचं 7वं जे अंग आहे ध्यान याबद्दल अभ्यास केलेला आहे, ऐकलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विभूतिपादामध्येच अष्टांग योगाचं जे शेवटचं अंग आहे ते म्हणजे समाधी याबद्दल ऐकणार आहोत. तर पतंजली मुनींनी समाधीची पुढीलप्रमाणे व्याख्या केलेली आहे. तदेवार्थम अत्र निर्वासां स्वरूपशून्यमेव समाधी. तर समाधी या स्थितीमध्ये समाधी ही ध्यानाची उन्नत अवस्था आहे. तर समाधी करणारा म्हणजे समाधी करताही स्वतःला विसरतो आणि समाधीच्या विषयालाही विसरतो, म्हणजे ध्यानाच्या विषयालाही विसरतो. ती स्थिती म्हणजे समाधी. तर बघा, समाधीच्या स्थितीमध्ये चित्त आपल्या विषयाशी इतकं एकरूप होतं, इतकं तन्मय होतं की ध्यान करता स्वतःला विसरतो आणि ध्यानाचा विषयसुद्धा विसरतो. तर ध्येय जे आहे तर फक्त अर्थरूपाने भास समान होते आणि विषयाच्या स्वरूपाला सुद्धा अनुसंधान त्याचं होतं नाही. तर ते म्हणजे समाधी. तर धारणेमध्ये आपण आपल्या चित्ताला एक आलंबन दिलेलं आहे, एक वस्तू दिलेली आहे की त्याच्यावर आपलं चित्त जे आहे ते स्थिर करायचं आहे. म्हणजे स्थिरता धारणेमध्ये येते आणि धारणेतूनच आपल्या ध्यानाकडं म्हणजे ध्यान अवस्था येते. तर ह्या धारणेच्या स्थितीमध्ये आपण आपल्या चित्ताला त्या वस्तूवरती एकाग्र केलेलं आहे आणि ध्यानाच्या उन्नत अवस्थेमध्ये तर जे ध्यानाचा विषय आहे तो सुद्धा शून्य होतो आणि ध्यान करताही स्वतःला विसरतो. ती म्हणजे समाधी अवस्था होय. तर चित्त इतकं एकाग्र होतं त्या विषयावरती की तो स्वतःचं स्वरूप विसरतो आणि त्या ध्यानाच्या विषयालाही विसरतो. तर जिथं ज्या अवस्थेमध्ये चित्त आपलं स्वतःचं स्वरूप विसरतो, आपलं स्वरूप चित्ताचं स्वरूप शून्य होतं, नाहीसं होतं, ती अवस्था म्हणजे समाधी. तर समाधी आधी म्हणजे आपल्या आतमध्ये इतकं खोल उतरणे, म्हणजे मन आपलं इतकं एकाग्र होतं की ते आपल्या आतमध्ये जाऊन आपल्या आत्म्याशी एकरूप होतं. ती अवस्था म्हणजे समाधी. तर बघा, ह्या समाधी अवस्थेमध्ये ही संप्रज्ञात समाधी झाली. तर ह्या समाधीचा अभ्यास आपण वारंवार करू लागलो, तो अभ्यास आपला योग्य पद्धतीने जर झाला तर आपल्याला आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. तर समाधीचे खूप खूप फायदे आहेत. कारण आपण पाहतो की साधं आपण नियम पाळले त्याचेसुद्धा इतके छान फायदे आहेत. आसन प्राणायाम प्राणायामाचे एवढे चांगल्या फळ आपण पाहिलेले आहेत. प्रत्याहार याचं फळ आपण पाहिलेलं आहे. तर धारणा, ध्यान आणि बघा समाधी तर सर्वोच्च अष्टांग योगाची सर्वोच्च उच्च अवस्था आहे. तर त्याचे फळ काय आहेत तर बघा तर आपण पाहतो की अष्टांग योगाची सर्वोच्च एकदम उच्च अवस्था आहे समाधी. तर त्यामुळे असीम मानसिक शांतता प्राप्त होते. इथं स्वचा म्हणजे अहंकाराचा नाश होतो आणि आपले शारीरिकदृष्ट्या आपला ताण, तणाव, चिंता, काळजी हे नाहीसं होऊन आपला एक परमानंद प्राप्त होतो. तर बघा, समाधीच्या अभ्यासामुळे आपल्या चित्ताला स्थिरता मिळालेली आहे. तर म्हणजे धारणेतच हे आपण त्याला अभ्यास दिलेला आहे. तिथंच त्याचा अभ्यास झालेला आहे की आपलं भावनिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या त्याला स्थिरता प्राप्त होते. म्हणजे आपलं चित्त जे आहे तर आपल्या चित्ताला एक प्रकारची स्थिरता मिळते. त्यामुळे आपलं मन जे आहे एकदम स्थिर होतं प्रत्येक बाबतीत, बौद्धिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या. तसेच आपण मानसिकदृष्ट्या खूप स्पष्ट होतो. आपण ध्यानामध्ये पाहिलं की ध्यानाचं फळ काय आहे तर आपली निर्णय क्षमता खूप चांगली होते. आपले शक्ती जी आहे ती शक्तीचा संचय होतो. तर बघा, आपण निर्णय घेताना जी काय आपली अवस्था होती की निर्णय घेऊ का नको घेऊ, तर इथं आपण समाधीपर्यंत अभ्यास केलेला आहे. तर इथं आपलं जो निर्णय क्षमता जी आहे खूप स्पष्ट होते. निर्णय घेण्याचं क्षमता खूप स्पष्टता येते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्या शक्तीचा संचय वाढतो
आपल्या मनाची शक्ती वाढते. तसंच आपला जो मानसिक ताण, आपण मानसिकदृष्ट्या स्थिर झाल्यामुळे आपले जे काही ताणतणाव आहेत ते कमी होतात आणि मनाचे ताण कमी झाल्यामुळे शरीराचे सुद्धा ताण कमी होतात. कारण मनाचं परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. जर बघा आपलं आपलं खूप मानसिक ताण आहे तर आपलं पचन बिघडतं, आपल्या हृदयाची गती वाढते. तर मानसिक ताणामुळं आपली हृदयाची गती वाढते, आपलं ब्लड प्रेशर वाढतं, आपली बौद्धिक क्षमता जी आहे ती खूप कमी होते, आपलं आत्मिक बल कमी होतं. तर समाधीमुळं आपलं मानसिक ताणतणाव कमी झाल्यामुळे आपल्या मनाचा परिणाम शरीरावरती होतो आणि मनाला बळ मिळाल्यामुळं मनाला शक्ती लाभल्यामुळं आपलं शरीरसुद्धा चांगल्या प्रकारे कार्य करू शकतं. म्हणजे आपले चयापचय सुधारतं, आपल्या हृदयाच्या गती ज्या आहेत वाढलेल्या त्या शांत होतात, आपलं ब्लड प्रेशर कमी होतं. एकंदरीतच आपल्या शारीरिकदृष्ट्यासुद्धा खूप हलकं वाटतं. मानसिक ताणतणाव दूर झाल्यामुळं आपल्या शरीराचं कार्य चांगलं चालू असल्यामुळं आपल्याला खूप फ्रेश वाटतं आणि यमापासून ते समाधीपर्यंत आपली विचारांची शुद्धता होते, आपल्या शरीराची शुद्धता होते. तर या सर्वांचे परिणाम आपल्या समाधीमध्ये घेता येतात आणि त्याचा पूर्ण परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावरती होतो. तर बघा, आत्मसाक्षात्कार म्हणजे आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्या समाधी अवस्था फार महत्त्वाची आहे. कारण आपण पाहतो की जी स्थिरता, एकाग्रता मनाला लाभलेली आहे, चित्ताला लाभलेली आहे. तर आत्मसाक्षात्कारासाठी आपल्याला ही समाधीची अवस्था फार महत्त्वाची आहे, कारण त्यातूनच आपल्याला आध्यात्मिक उन्नती लाभणार आहे. तर जे काही अशुद्धता आहे शरीराची आणि मनाची ती समाधीमुळे दूर होणार आहे. तर एक स्थिरता, आपल्या पूर्ण आयुष्याला स्थिरता येणार आहे. आपले विचार चांगले होणार आहेत, आपले शारीरिक कार्य चांगले होणार आहेत, आपली निर्णय क्षमता चांगली झाल्यामुळे एकूणच आपल्या आयुष्याला एक स्थिरता प्राप्त होणार आहे. तर असा हा समाधीचा खूप मोठा फायदा आहे. तर आपण पाहतो की स्थिरता समाधी जी आहे ही भगवंतांना शरण गेल्याशिवाय येत नाही. ईश्वराचं अस्तित्व मान्य केल्याशिवाय समाधीपर्यंत जाता येत नाही. तर यम पाळल्याशिवाय आपण समाधीपर्यंत येऊ शकणार नाही. तर समाजात राहताना मी कसं राहिलं पाहिजे, कोणते नियम पाळले पाहिजे, इथपासून ते समाधीपर्यंतचा अभ्यास आपण खूप छान पद्धतीने म्हणजे अष्टांग योगाचे सर्व अंग आपण खूप सोप्या भाषेमध्ये समजून घेतलेले आहेत आणि तुमच्यापर्यंत एक योग्य ज्ञान मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझं म्हणजे शुद्ध हेतू आहे की तुम्ही योग करताना एक ज्ञान घेऊन तुम्ही योग्य क्रिया केल्या तर त्याचे रिझल्ट म्हणजे एखादी क्रिया मी का करत आहे, त्याचे रिझल्ट काय आहेत आणि ते कसं केलं पाहिजे, तर योग्य परिणाम आपल्याला घेता येतील. तर हे जर मला माहीत असेल तर मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकेन. तर असा आपण अभ्यास अष्टांग योगाचे जे अंग आहे त्याचा आपण अभ्यास पाहिलेला आहे, त्याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला ती आवडेल. एक योग्य ज्ञान तुमच्यापर्यंत आलेलं आहे. तुम्हीसुद्धा हे योग्य ज्ञान इतर लोकांपर्यंत पोहोचू शकता. तर प्रयत्न करा की नक्की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना शेअर कराल. इथेच थांबूया. माझे व्हिडिओ ऐका, लाईक करा, शेअर करा. हरे कृष्ण.